कोरोना काळात बंद झालेली चाळीसगाव पॅसेंजर आता मेमू स्वरूपामध्ये 13 डिसेंबरपासून धावण्यासाठी सज्ज झाली आहे। सोमवारी सकाळी 8:50 रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवून मेमू गाडीचा शुभारंभ करणार आहेत। पहिल्या दिवशी ट्रायल रन असल्याने केवळ एकच फेरी या गाडीची होणार आहे, तर दुसऱ्या दिवसापासून अर्थात मंगळवार 14 डिसेंबरपासून या गाडीच्या 2 फेऱ्या होतील। कल्याणमधील चिकनघर या भागामध्ये निखिल हार्ट्स या हाय प्रोफाईल सोसायटीत एका घरात 55 वर्षाच्या सेवानिवृत्त मोटरमनचा मृतदेह सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। धक्कादायक म्हणजे त्याच वेळी घरात या मयत व्यक्तीची पत्नी आणि मुलगा गंभीररित्या जखमी अवस्थेत पडले होते। कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। करमाळ्यामधील शेतकरी 6 कोटी रुपयांचं उजबिल सनदशीर मार्गाने मागणी करण्याकरता मकाई सहकारी साखर कारखान्यामध्ये गेले। कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी शेतकऱ्यांना मारहाण केली। यावेळी जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली। या घटनेचा सर्व पक्षांनी जाहीर निषेध केलाय। मुजूर चेअरमनच्या मुसक्या आवळून त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी करण्यात येते।